नमस्कार. मी मल्लीनाथ गायकवाड, पनवेल उरण हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा अध्यक्ष. आज आपल्या समोर खास करून सिडको हद्दीतील 12.5% भूखंड आणि विशेषतः मानवी अभिहस्तांतरणाचा आदेश घेऊन भाडेपट्टा कराराचं हस्तांतरण सोसायटीच्या नावे करण्यासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना, त्या सभासदांना, सोसायटीच्या सदस्यांना खिंडीत गाठून सिडको व्यवस्थापनाकडून जी अडवणूक केली जाते त्यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. त्याबद्दल बोलताना मला एवढंच सांगायचं आहे की सिडकोने निरनिराळ्या प्रकारचे भूखंड अलॉट केले. त्यातलाच हा 12.5% भूखंड हा शेतकऱ्यांकडून ज्या जमिनी सिडकोने घेतल्या त्याच्या बदल्यात विकसित 12.5% भूखंड त्यांना वितरित केले गेले. म्हणून या प्रकल्पाला किंवा या योजनेला 12.5% योजनेतील भूखंड असं म्हटलं जातं. 12.5%तील भूखंडावर ज्या इमारती उभ्या राहिल्या हे भूखंड सगळ्यात अगोदर शेतकऱ्यांच्या नावाने वाटप केले गेले. मग शेतकऱ्यांनी त्याच्यावर ज्या इमारती बांधण्यासाठी निरनिराळे मार्ग अवलंबले. त्यानंतर त्या सोसायटीमधील किंवा त्या इमारतीमधील सदनिका किंवा गाळे ज्यांनी विकत घेतले त्यांची त्यानंतर सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून किंवा नोंदणी करून जर का भूखंडाचं हस्तांतरण, त्याला आपण कन्व्हेन्स म्हणतो, तर भूखंडाचं हस्तांतरण विकासक असेल किंवा शेतकरी असेल जमीन मालक त्यांनी सोसायटीच्या नावे करून दिलं नाही तर आपण महाराष्ट्र शासनानं मोफा कायद्याअंतर्गत जी तरतूद केली आणि जो डीम कन्व्हेन्स ज्याला म्हणतो, मानवी अभिहस्तांतरण म्हणतो, तर अशा मानवी अभिहस्तांतरणाचे आदेश घेऊन म्हणजे त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सिडकोकडे अर्ज केला जातो की आता हा भूखंड आम्ही मानवी अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून आलेलो आहोत, मग या भूखंडाचा भाडेपट्टा करार हा सोसायटीच्या नावे हस्तांतरित करावा असा त्या अर्जाचा सरळ अर्थ आहे. मग आता भूखंडाचं हस्तांतरण किंवा भूखंडाच्या भाडेपट्ट्याचं हस्तांतरण सिडकोकडून सोसायटीकडे करत असताना सगळ्यात अगोदर या 12.5%तला सिडकोतला एक नियम सांगतो की भाडेपट्टा करार केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं हस्तांतरण किंवा कोणत्याही प्रकारची एनओसी, ना हरकत दाखला किंवा मॉर्गेज एनओसी, गहाणखत ना हरकत दाखला हा दिला जाणार नाही. अशा प्रकारचं एक पत्र 2016 मध्ये तत्कालीन व्यवस्थापक शहर सेवा 2 यांनी बोर्डावर लावलेलं होतं. याचा अर्थ असाच आहे की लीज डीड म्हणजे भाडेपट्टा करार झाल्यानंतर जे सदनिका किंवा ज्या शॉप्स, गाळे विकले जातील त्यांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होते. परंतु आज मी मगाशी म्हटल्यासारखं खिंडीत गाठून सदस्यांना त्रास देण्याच्या उद्देशानं सिडको व्यवस्थापन एक योजना राबवत आहे की 12.5% मधील डीम कन्व्हेन्स मानवी अभिहस्तांतरण करून आलेले अर्ज जे आहेत, एकतर त्या बाबतीत सिडकोच्या संचालक मंडळाच्या कुठल्याही बोर्डामध्ये किंवा कुठल्याही मीटिंगमध्ये कोणताही ठराव त्या बाबतीत पास झालेला नसताना, केवळ एक धोरण म्हणून कुठलीही मंजुरी नसताना केवळ आपल्याला हस्तांतरण शुल्क मिळतं या नावाखाली या ज्या मानवी अभिहस्तांतरणाचे आदेश घेऊन आलेल्या सोसायट्या आहेत त्यांना एकतर सभासद यादी कुठली ठरावी या बाबतीत अनेक मतांतरे आहेत. त्यामुळे सभासद कोणते, त्यात 3 प्रकार आहेत. एकतर सोसायटी नोंदणी करताना झालेले असलेले सभासद, त्यानंतर 2-4 वर्षांनी मानवी अभिहस्तांतरणाला लोक गेलेले असतात, मानवी अभिहस्तांतरण करून त्याची नोंदणी करताना एक यादी जोडलेली असते, ही सभासद यादी मान्य करायची की आत्ता जेव्हा फायनल करत असताना मनमानीपणानं जो कारभार केला जातो की हे फ्लॅट 4 वेळा विकले गेले, 2 वेळा विकले गेले, अनेक वेळा विकले गेले, तेवढ्या वेळेचे हस्तांतरण शुल्क सभासदांकडून पण घेतलं जातं. आणि कुठलाही मगाशी म्हटल्यासारखं ठराव झालेला नसताना ज्या भूखंडाचे क्षेत्र, सिडकोची एक चार्ट आहे, भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार हस्तांतरण शुल्क हस्तांतर करताना घेतलं जातं. ते हस्तांतरण शुल्क भरायला लोक तयार आहेत, परंतु मनमानीपणानं त्या भूखंडावरचं जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाला लागू असलेल्या हस्तांतरण शुल्काच्या दुप्पट म्हणजे डबल चार्जेस आकारणी केले जाते. परंतु पेमेंट लेटर म्हणजे ज्याला आपण पेमेंट मागणीचं पत्र म्हणतो
तर मागणी पत्रामध्ये असा कुठलाही खुलासा केला जात नाही की का 2 वेळचं घेतलं जातं. केवळ सभासदांची ट्रान्सफर यादीचे इतके पैसे आणि भूखंडाच्या हस्तांतरणाचे इतके पैसे, अशा पद्धतीने लाखो रुपयाचं पेमेंट लेटर, काही काही सोसायट्या मोठ्या असतील तर करोड रुपयांच्या सुद्धा वर पेमेंट आहेत, असं पेमेंट लेटर दिलं जातं. आणि मग सभासदांमध्ये त्या पैसे भरत असताना अनेक त्यांच्यामध्ये भांडणं होतात, वाद होतात की हे असे कसे भरायचे काय. आता मी म्हटल्यासारखं मानवी हस्तांतरणाचे आदेश घेऊन आलेल्या सोसायट्यांना त्यांच्या भूखंडाच्या हस्तांतरण शुल्क जे लिखित आहे किंवा जे चार्ट आहे त्याच्या 2 वेळचं घेतात असं म्हटलं होतं की त्या ठिकाणी केवळ 2 वेळचं अशा लोकांकडून घेतात की जे भूखंड डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर म्हणजे विकसन करारावर विकसित केले गेलेले आहेत. त्या सोसायट्यांना अशा पद्धतीनं 2 वेळची शुल्क आकारणी केली जाते. परंतु विकसन कराराला दिलं म्हणजे भूखंडाचं हस्तांतरण झालं अशी व्याख्या कुठल्याही कायद्याला अपेक्षित नसताना केवळ हे 2 वेळा हस्तांतरण झालं असं अर्थ काढून जर 2 वेळचं हस्तांतरण शुल्क लावत असतील, मग केवळ विकसन करारावर डेव्हलप सोसायट्यांनाच हे लावलं जातं. ते तशा पद्धतीनं न लावता तिथे सुद्धा एकाच वेळचं हस्तांतरण शुल्क लावावं ही आपली मागणी असणार आहे. हा जाब विचारण्यासाठी फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून आम्ही पुढाकार घ्यायला तयार आहोत. आपण संघटित होण्याची मानसिकता तयार करावी एवढी आपल्याला यावेळी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.